आपली जी महायुती होती, त्या युतीमध्ये भाजपाने आपला विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीत आलेलो आहे. कारण आपलं हिंदुत्व आहे असं नाहीये, मी अनेकदा सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा प्रभू श्रीरामाला मानतो. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. मग अमित शहा आणखीन काहीतरी म्हणालेत. म्हटलं हे सगळं ठीक आहे. पण आत्ताची जी महाराष्ट्राची निवडणूक आहे, ती महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे. तुमच्या अस्तित्वाची आहे का? म्हटलं माझ्या नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे. हा महाराष्ट्र हे खड्ड्यामध्ये त्यांनी घातलाय, तर कोणत्या दिशेला न्यायचं? आत्ता जर का आपण चुकलो, तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा. कारण एक तर मी येताना बघितलं, की मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेत. सगळे लोढा टॉवर, हे टॉवर, ते टॉवर. अयोध्या भाजपा का हरला? कारण तिथले जे खासदार घरी आले होते आपल्या, त्यांना मी विचारलं, की तुम्ही जिंकलात, कमाल आहे तुमची. भाजपा का हरला? ते म्हणे, साहब हमारे यहाँ भी सब गुजराती कॉन्ट्रॅक्टर्स आ गए. मग तिथे जे काही कारसेवक गेले होते आणि त्यांनी जे काही बलिदान केलं, ते लोडासाठी केलं होतं का? पण जिथे जाऊ तिथे खाऊ हा यांचा एक खाक्या बनलेला आहे. आणि त्यांची जी काही घोषणा आहे, लुटेंगे और बांटेंगे, महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बांटेंगे, त्याच्या विरुद्ध मी मैदानात उतरलेलो आहे. म्हणून मला ही निवडणूक जिंकायची आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? म्हटलं आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू ना. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही उतरलेलो आहोत मैदानात. आणि जर का प्रश्न विचारायचाच असेल, तर तुम्ही देवेंद्रला विचारा, दाढीवाल्याला विचारा आणि अजित पवारांना विचारा. अजित पवारांना तर मला वाटतं कोणीतरी आशीर्वादच दिलेला आहे. अखंड उपमुख्यमंत्री भव. म्हणजे आपल्यात एक आशीर्वाद असतो ना, महिलांना देतात तसा. तसं यानं दिला कोणीतरी अखंड उपमुख्यमंत्री भव. कोणी आलं तरी आपले उपमुख्यमंत्री आहेतच. तो टिळा काही त्यांचा पुसला जातच नाही. पण अमित शहानी जाहीर केले, की ते जर त्यांची सत्ता आली, येत तर नाहीच, तर देवेंद्र मुख्यमंत्री होतील. मग दाढीवाल्यानं विचारायचं, की जसं देवेंद्र तुझ्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, तसं दाढीवाल्या तू होशील का रे उपमुख्यमंत्री? पेलेल का तुला? पण होऊच शकत नाहीये. कारण महाराष्ट्र कधीही गद्दारांना साथ सोबत संगत देत नाही. गद्दारांचा कडेलोटच करतो. तो या निवडणुकीत होणार आहे. मग दुसरा प्रश्न आला. इकडे मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी जमल्यात. पण तुम्हाला लाडकी बहिणीचा काही परिणाम म्हटलं नक्की होणार.